नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आज आपण आता भाईंदर पश्चिमेला आहोत आणि भाईंदर पश्चिमेला गेले पारंपरिक आणि वर्षानुवर्ष भाईंदर पश्चिमेला राई, मुर्दा आणि मोरवा इथे आगरी कोळी आपले वडिलोपार्जित घरांमध्ये राहतात. आज या घराच्या अनधिकृत काही बांधकामांवरती कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी येत असताना या संपूर्ण तिन्ही गावातील जे ग्रामस्थ यांनी रस्त्यावरती उतरून रस्ता चक्का जाम करून ठेवलेला आहे. आणि आता काही वेळापूर्वी अधिकाऱ्यांचे बोलणे झाल्याच्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये वाहतूक यंत्रणा ही सुरू करण्यात आलेली आहे. गाड्यांची ये-जा सुरू झालेली आहे. परंतु राई, मुर्दा आणि जे काही मोरवा आहे, जे गावात गेली 50 वर्षापासून आता ही चौथी पिढी या घरामध्ये ही राहत आहे. आणि वडिलोपार्जित घरावरती केलेल्या बांधकामावर जर कारवाई होत असेल तर ही ग्रामस्थ आम्ही सहन करून घेणार नाही, असा ग्रामस्थांनी सरळपणे इशारा दिलेला आहे. नेमकं ग्रामस्थांची या बाबतीत भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ. काय सांगाल, ग्रामस्थ एकत्र इथे जमलेला का नेमकी तुमची मागणी आहे? ग्रामस्थ जमा हे स्वाभाविकच आहे. हे जे राई, मोरवा गाव किंवा मीरा भाईंदरमध्ये 19 गाव आहेत, ते ऐतिहासिक गाव आहेत. आणि ह्याच्यासाठी आज आपण बघतोय परप्रांतीय लोकांनी अडवलं की त्यांना शासन पूर्ण पक्का देत आहे. आम्ही आमच्या मालकी जागेमध्ये दागिने जमिनी विकून किंवा काही असू दे कष्टाने घरं बांधतोय आणि त्याच्यावर पालिका कारवाई करते. मग आपण काय, आम्ही कोणाकडे जायचं? आमचं वाली कोणीच नाही का? तर आम्ही जर स्थानिक भूमिपुत्र म्हणतोय, हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र बोलतोय आणि त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्यावरती जर हे अन्याय होत असेल तर आमचं वाली कोण? आम्ही कोणाकडे जायला पाहिजे? हे कुठेतरी थांबायला पाहिजे. याच्यासाठी नियमावली आम्ही ज्यावेळेला घरं बांधतोय परमिशन तर मिळणार नाही, पण तुम्ही आमच्याकडून शास्ती सुद्धा घेतायच ना. पण शास्ती घेत असताना ही कारवाई का व्हायला पाहिजे? ह्याच्यासाठी काहीतरी नियमन. आणि तुम्ही नोटीस देतात ती सुद्धा 24 तास नोटीस देतात. आगरी कोळी आहेत, तिकडचे 2 नगरसेवक आहेत, त्यांची सत्ता आहे, त्यांचे आमदार आहेत, तेही आता तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतात. आता ते म्हणतात आमचा फोन उचलत नाही, अधिकारी ऐकत नाहीये. मग अधिकारी हे कोणाच्या दडपणाखाली ह्या गोष्टी सगळे करतात? नगरसेवक असून त्यांचं ऐकलं जात नाही. आमदार आहे, इकडचा आमदार आहे, त्यांचाच आमदार आहे, त्यांची पूर्ण सत्ता आहे, तरी पण भूमिपुत्र फक्त निवडणूक आली का फक्त त्यांना स्थानिक भूमिपुत्र आठवत आहेत, त्यावेळी वेळोवेळी ते गावोगाव मिटिंग होत आहेत. अशा वेळेला कोणी आमच्यासाठी येत नाहीये. आणि हा लढा हा एवढ्यापुरतीच नाही आहे. आता आम्ही सुद्धा पेटून उठूया, कारण आज बरेचसे लोकांचे वाढत्या प्रपंचानुसार घरं बांधणं गरजेचं आहे. आम्ही स्थानिक आम्ही कुठे जाणार नाही आहे. आता बघतोय हे सगळे म्हणजे रस्त्याच्या उजव्या बाजूला आपण येताना बघितलं सगळे अनधिकृत आहेत आणि त्या ठिकाणी ते एकदम बिंदास राहत आहेत. मग ते जर 300 स्क्वेअर फीट त्या लोकांना जर घरं मिळणार असतील मग आम्ही काय करायचं? आता आपण बघतो, आपण प्रत्येक निकट चालू आहे 2011 नंतर सगळ्या ह्या ज्या घरं आहेत, झोपडपट्टी आहेत, ते नियमित होणार आहेत. मग आम्ही काय करायचं? दादा काय सांगाल, परक्यांना जवळ घेतलेलं आणि भूमिपुत्रांना उपाशी मारण्याची वेळ आणण्यासाठी काय सांगाल? हे सगळं आज नगरसेवक 2 या ठिकाणी आहे, त्यांचं ऐकलं जात नाही, मग कोणाचं ऐकणार? त्यामुळे आता हे 3 गाव पेटून उठलेले आहेत आणि याचा भडका नक्की उडणारच आहे. प्रशासनाला याची नक्की जाग प्रशासनाला याची जाण घ्यावीच लागेल आणि ते होणारच आहे. आम्ही कोणाला सोडणार नाही आहोत, आता लक्षात घ्या. मुर्दा, राई, मोरवा ग्रामस्थ जमलेले आहेत. सदरचं आपण स्ट्रक्चर पाहत आहे, हे गेले 80-90 वर्ष जुनं स्ट्रक्चर आहे. आता भविष्यात रस्ता वाहिनी होणार आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये 5-5 मुलं आहेत, 5 सुना आहेत. आता एवढ्याच्या घरात ते कसे ॲडजस्ट करतात? आणि जे बांधायला घेते ते स्वतःच्या जागेवर बांधा घेतले. आम्ही बाहेरून कुठं आलो नाही, इकडचे स्थानिक भूमी आगरी कोळी आहेत. आम्ही मिठाचा मच्छीचा व्यवसाय करून आम्ही करतोय. काल नोटीस दे, तुम्ही आज ॲक्शन घेत आहे. कमीत कमी एक पर्याय असते 24 तास 48 किंवा 72 ताशी नोटीस दिली जाते पालिकेकडनं. पण ती नोटीस इश्यू केलेली फक्त आज लावाजमा घेऊन आले. साहेब कोण सहन करणार एवढा खर्च केल्यानंतर? इतरांच्या जागी रस्त्यावर कोणाचं ऑब्जेक्शन आम्ही समजू शकलो असतो, पण ऑब्जेक्शन कोणाचंच नाही ना. आणि स्वतःने बांधतात साहेब. काल संध्याकाळी मिळाला आज सकाळी आलेले आहे. यामुळे आज तुम्ही सर्व ग्राम जमलो नाही. कमीत कमी आम्हाला वेळ द्यायला पाहिजे ना. काय करणार? वडिलोपार्जित घरं आहेत तुमची आणि या घरासाठी आज तुम्ही ग्रामस्थ सर्व एकत्र उठतो, काय सांगाल? काय आम्ही आज आमच्या ऐतिहासिक गाव आहे. ही गावं आमची ऐतिहासिक आहे.
आणि आम्हीच तर आता आज आम्ही इकडचे स्थानिक पुत्र आम्ही कुठे जायचं? आम्ही जागा दिल्या मग तुम्ही राहायला आले ना तिथे, तर तुम्ही कसे आलात तिथे राहायला? तुम्ही काहीतरी हे करायला पाहिजे ना. आमच्या गावाला आता तुम्ही एवढी झोपडपट्टी तिथे कारवाई होत नाही, पण आमचे स्थानिक लोकांची घरावर तुम्ही कारवाई करता, हे चुकीचं आहे ना. असं मला कारवाईसाठी इथे महानगरपालिकेचे अधिकारी आले होते, तुम्ही सगळे रस्त्यावरती उतरला, काय सांगणार? काय आम्ही राहतो, आमची जागा होती त्याच्यावर बांधलेलं आहे. आम्ही कोणाची जागा एवढीशी घेतलेली नाही आणि कष्ट करून, ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही, कष्ट करून बांधायला घेतलेलं आहे. आमच्या याच्यावर यायलाच नाही पाहिजे, ही आमची विनंती आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या जागेवर राहत आहे? इथे 50 वर्ष चालू झाली. सासू सासरे तर वेगळाच, पण माझ्या लग्नाला 50 वर्ष झाली. 50 वर्ष माझ्या लग्नाला झाली. त्याच्या आधी सासू सासरे राहत होते, त्याच्यात आम्ही बांधलेलं आहे. याच्यामध्ये या लोकांनी यायला ना पाहिजे. आज माझी 2 मुलं आहेत, दिराची 3 मुलं आहेत, तरी पण आम्हाला तिथे जागा नाही होत. तरी पण आम्ही समजून घेतलं की आम्ही हाल पण छोटेच झाले, पण सांगितलं आम्ही झोपू. वर्षाचे रहिवासी आहोत, काल नोटीस दिली, 1 महिन्याचा तरी अवधी द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? त्यांच्या सुना आहेत, त्यांची पोरं आहेत, एका दिवसात कुठे जाणार आम्ही? आज तुम्ही अशी ऍक्शन घेऊ नाही शकत. तुमच्या या एरियामध्ये तुमच्याच गावातले 2 नगरसेवक आहेत, तर तुमची बाजू मांडण्यासाठी पण तेही आज इथे रस्त्यावरती उतरलेले. एवढा कुठला अधिकार झाला की डायरेक्ट भूमिपुत्रांना घर खाली करायची नोटीस आली? आता काय सांगू, तुम्ही आता 1 महिन्याचा तुम्ही काल नोटीस दिली, आज तुम्ही लगेच आले, असं थोडी ना असते. काय तुमची आता मागणी काय नेमकी? आमची मागणी काय आता? आमची मागणी आहे की आम्हाला तोडायचं नाही, कडक कारवाई झाली पाहिजे. अजिबात तोडायचं नाही. काय सांगा, तुम्ही ग्रामस्थांनी रस्ता रोको केलेला, काय नेमकी मागणी? ग्रामस्थांनी रस्ता रोको यासाठी केले की इथे महानगरपालिकेची शास्ती कारभार चालू झालेला आहे. गाववाल्यांची घरं तोडतात. ते लोक काय घरं व्यावसायिक पद्धतीसाठी बांधत नाहीत, त्यांना घरं राहायला नाहीत. मोठे प्रपंच आहेत, परिवार वाढतो. इकडे कोण मोठे शिक्षण घेतलेले किंवा मोठ्या नोकरीवाली नको नाहीत, लोक कर्ज काढून घरं बांधतात, बँकेचं कर्ज काढतात, सोनं विकून करतात. आणि तुम्ही घराची डायरेक्ट आढावी करता. आज नोटीस देणार आणि उद्या कारवाई करायला येणार, हा कुठला फायदा आहे? जर तुम्ही नगरसेवकांचं नाही ऐकत तर मग सामान्य लोकांचं काय ऐकणार? पण सत्तेमध्ये इकडचे आमदार आहेत, आमदार जे तुमच्या आताकडचे 2 नगरसेवक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांची स्वतः सत्ता तिकडे आहेत, ते भाजपचे 2 नगरसेवक. आमदार काय करतात मग? आमदारांकडे काय नाही भूमिपुत्र? इथे अधिकारी राजकीय लोकांचं ऐकतच नाही, त्यांची स्वतःची मनमानी चालू आहे. इकडे कुणाची मनमानी चालू आहे? अधिकारी लोकांची. नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. ते बघत असाल, मोरवा राई जे गाव आहे या ठिकाणी काहीतरी तोडक काहीतरी कारवाई चालू आहे. मला हे समजत नाही की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जनप्रतिनिधी आहेत, हे करतायत काय? आज या ठिकाणी एका साईडला फार मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर घरं बनत आहेत, बेकायदेशीर झोपड्या बनत आहेत, बांगलादेशी घरं बांधतायत, मँग्रोव सोडतायत, त्याच्यावर कारवाई कुठेच करत नाही. पण स्थानिक भूमिपुत्र त्यांच्यावर तुम्ही कारवाई करताय, लाजिरवाण्याची गोष्ट आहे. मला स्थानिक आमदार, दोन्ही आमदार आहेत ना, ह्यांना कळकळीची विनंती, काय चाललंय काय मीरा भाईंदरमध्ये? एका बाजूला तुम्ही वोटिंगच्या माध्यमातून त्यांच्याकडनं वोट घेतलात, त्यांना दिशाभूल करून वोट घेतलात, आणि आज त्यांच्यात तोडक कारवाई करताय. स्थानिक भूमिपुत्र, मी तुमच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना सर्वांना आवाहन करतो की एकत्र या आणि हे राजकारण्या लोकांना जाब विचारा, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही दिवसांदिवस जे तुमच्यावर अन्याय होतोय ना, कुठे ना कुठे वाचा फोडणं गरजेचं आहे. आपसातले मतभेद विसरा आणि एकत्र या. सर्व नगरसेवक, स्थानिक नगरसेवक असतील, त्यांची तुमची पण इच्छा आहे की या स्थानिक भूमिपुत्राची घरं तुटता कामा नये. तर मला असं वाटतंय की नगरपालिकेने सतर्क राहावं, दोन्ही आमदार खासदारांनी एकत्र यावं, जेणेकरून स्थानिक भूमिपुत्राला कुठलाही त्रास होता कामा नये. तोडक कारवाई ताबडतोब थांबली पाहिजे, अन्यथा या ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्यात येईल, हे तुम्हाला मी महाराष्ट्र मनसेनेच्या वतीने आवाहन करतो. आणि परत एकदा सांगतो की सर्व आमदारांनी लक्ष घालावा, आयुक्तांना विनंती करावी की या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना काहीतरी मुभा देण्यात यावी, जेणेकरून स्थानिक भूमिपुत्र वंचित राहणार नाही, त्यांना कुठेतरी चांगला न्याय देण्याचं काम आपण कराल. हे ज्वलंत उतरण चित्र समोर सगळ्यांच्या जायला पाहिजे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक असतील, सर्वांनी एकत्र येतील आणि नक्कीच याच्यावर चांगला तोडगा निघेल आणि नगरपालिकेला चांगली सद्बुद्धी देईल, नगरसेवकांना चांगली सद्बुद्धी देईल, आमदारांना चांगली सद्बुद्धी देईल, ही अपेक्षा करतो. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.